कैसे आप सब लोग, वेलकम बैक टू माय वीडियो। तो आज की इस वीडियो में हम सुनने वाले हैं कीर्तन। तो बिना किसी देर के शुरू करते हैं। देखो हमारे शिवन ने फिर वापस आ गई है, फिर भाग दौड़ करेगी ये भी है, और उसे बाजू में रखते हैं और बिना किसी देर के कीर्तन सुनने चलते हैं। तो चलो। अरे डोर तो बंद है। मेरे आजू बाजू मेरे साथ आने वाले हैं, तो अभी वो आए नहीं है। अभी उन्होंने आ गए ये देख सकते हो। हाय मन, हाय मन, हाय बोल दिया आई इन्होंने भी। चलो शिवन्या, तो हम चलने वाले हैं जल्दी से कीर्तन सुनने। एंड गाइस, ये मेरा वो है स्टंप। आप याद ही होगा मैंने गले क्रिकेट वाली वीडियो डाली है, उसी में स्टंप यूज़ किया था कि नहीं पता नहीं, मैं भूल गया। और स्टंप को बाजू में रखते हैं और हम कीर्तन सुनने चलते हैं। हाँ, आप बोल रहे रहेंगे मैं इतना ये क्यों कर रहा हूँ बोर, क्योंकि मैं चप्पल पहन रहा हूँ। चप्पल पहन के मैं जल्दी से हम कीर्तन सुनने जाएंगे बिना किसी देरी के। शिवन तो आने का नाम नहीं ले रही है। आगे चलो फिर चलते हैं। शिवन देखो आ रही है। शिवन्या आ गया। पहले तो वीडियो के आप बहुत मासूम करेंगे। भाई उसने तो चप्पल ही नहीं पहनी, चप्पल भूल गई शायद। फिर लेट हो गया हम। चालना पडदिश 2 मिनिटाची व्हिडिओ इथे झाली। चल लवकर. जास्त मोठी नहीं बनवायची अण्णा, रेडीच आहे. यार बड़ी नहीं बनाने वाला। 15 मिनट इसके मैक्स है। देखते हैं कितने मिनट की बनती है। भाई यार ये कितने स्लो चलते हैं, चलो जल्दी। देख सकते हो आप। अब हम फिर एक बार नज़ारा देखते हैं जाने वाले हैं। चलो फिर बिना किसी देरी अब आ गए इसका एरिया में। चल. अरे शिवाना चलो जल्दी। चल जाऊ दे. नको घेऊ. फूल लेके जा रही है शिवाना, देख सकते हैं आप। चलना नाही फुल नको. कशाला फुल पाहिजे. चल. इसको फूल चाहिए, रोज फूल लेके आती है। हां धर. चल. चलो फूल लेके आप चल रही। वहाँ पे है हमारा मंदिर और वहाँ पे हम जाने वाले हैं। देख सकते हो आप कितना अच्छा नज़ारा है। और मंदिर यही पास में है, वहाँ पे कीर्तन है। शिवन तो बहुत खुश लग रही है। खुश है, देखो कितने खुश है। खुश है ना भाई तू? भाई तू खुश है? नहीं खुश है? खुश नहीं है ये? खुश है। नो यस? नो का यस? यस। बातें करते करते मंदिर भी पास आ गया है। वो देखो वहीं पे हमारे सामने मंदिर है।
आ गए हम मंदिर में। कीर्तन की आवाज भी आने लगी है हमको। चलो 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 चले चलो। स्वारी करेल. मी जर गोकुळात आलो तो तिथे स्वारी करेल. तुम्हाला सांगू नंदा बाबा, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो बरं का, गोकुळातल्या माझ्या गोगाड्यांना जरा जरी कुठे एक थेंब रक्त जर त्यांना सांगितलं गेलं ना की विश्व मी ठेवणार नाही, संपूर्ण जगाचा नाश करून टाकेल मी भाऊ. माझ्या भक्तांना जर त्रास झाला म्हणून मला इथं राहावं लागेल. इथे किती स्वारी करू देत त्याने, मला काही फरक पडत नाही. भक्त अभिमानी आहे, त्याला भक्तांचा अभिमान आहे हो. आम्हाला भक्त होता येत नाही. गडबडी हे झाली, आम्हाला भक्त होता येत, त्याला अभिमान आहे. भक्ता इतका अभिमान त्याला कशाचाच नाही. भूल काही ठाकूर आहे, स्वतःची बायको विसरणारा जगात कोण आहे असा विचार करून पहा. स्वतःची बायकोही विसरला भक्ताच्या नादामध्ये. एवढा भगवान भक्तावरती प्रेम करतो. आम्हाला भक्त होत आहे, हा भक्त होण्याचा आव मात्र आम्ही आणू शकतो. जगाला दाखवू शकतो आम्ही मोठे भक्त, दाखवू त्याला नाही, अख्ख्या जगाला फसवू शकतो आपण, त्याला नाही फसवू शकत. लक्षात ठेवायचं, तिथे फक्त भावाचं काम आहे. येते भावाने सर्वथा भावकडे तसा नाहीच, जमूच शकत नाही त्याला. बाकी सगळ्या गोष्टीची एनर्जी आहे, सगळ्या गोष्टी. हा, कीर्तनकार आहेस का, भाव आहे का? वादक आहेस का, भाव आहेस का? गायक आहेस का, भाव आहेस का? श्रोता आहेस का, भाव आहेस का? भाव आहे का? विठ्ठला भगवान परमात्मा म्हणते काय हरकत नाही, आपल्या घरी चोरी करू. सर्वजण चोरी करायला त्या ठिकाणी गेले. बरं, चोरी केली खरी, हा, पण कन्हैयाने सांगितलं आता पुढची लीला त्याला सगळी माहिती असते. त्यालाच तर सगळं माहिती, बाकी कोणाला काय माहिती? त्याला कोणालाच काही माहिती नाही, त्यालाच माहिती आहे सगळं. आपलं सुद्धा आपल्याला माहित नाही, त्याला माहिती आहे. विठ्ठला मैया आता येणार आहे, मला पकडणार आहे. तिथेही लीला करायची होती, उखळाला बांधून घ्यायचं होतं वगैरे वगैरे. याने लगेच कोणाला पळा बरं, मैयाचा आवाज आलाय म्हटलं. म्हणजे अरे आम्हाला नाही आला, तुला कसं काय, तू खाऊन द्यायचं नाही का? अरे म्हणला ती येईल, मी आवाज ऐकलाय, माझ्या त्या वाड्यामध्ये पावलाचा आवाज येतो, पळा म्हटलं, नाही तर मार खावा लागेल. सगळे पळून गेले. कन्हैयाला धरलं, पकडलं. कन्हैयाला म्हणू लागले, का ना अरे चोऱ्या करीत होते, 9 लाख काही गरज आहे का चोरी करायची? तरी चोरून खायची काय गरज आहे? याचा अर्थ तुला वाईट सवय लागली, चोरी करण्याची गरज नाही पण सवय लागली. काहींच्या हाताला चाळा असतो उचलायचा, ती सवय लागली म्हणजे तुझ्या हाताला हातात. तू थांबणं कोणी गावात. आणि भगवान त्या दिवसापासून गाई चारायला गेली. गोधने चारावयाचा तो शारंग मार्गी भेटली राणी का गवळणी, कृष्णदान मागे आसडोनी, कृष्णदान मागे निर्यास डोनी, तवती देखिली यशोदा जननी को. गोधने चारावया जातो शारंग. भगवान गाई चारणे करता होता. आता आटोप तर घेतलं पाहिजे. 12-10 झाले. बाकीचे म्हणू लागले का नाही, 12 झाले, 12-10 झाले. परत संस्थेतली बारकडी पोर आहे, तुला काही कळत का नाही? ते बारक पिल्लू सुरुवातीपासून जांभळायचं. तुला कंटाळा आला असं तू खाली होत बस. आजी भात मी आज लोक खायचेच नाही. 2-4 जण भात झाले. दुपारी 4 वाजेपर्यंत चालून देऊ आम्ही. तू कंटाळा आला खुशाल बसायचं बाबा. काय तुम्हाला कोणाला झोप आली असं खुशाल बसून घ्यायचं, फुल परवानगी, काळजी करायची नाही. हे काही तुम्हाला त्रास देणार नाही. कधी आणणार दिलं तर तुमच्या बरोबर दुसरी गाडी संस्था. कसं असं लहान मुलं देवाची रूप असतात. मी सांगत असतो आता याच्यावरही बरोबर बोलता येतं, सांगत नाही.
लहान मुलं देवाची रूप वगैरे का असतात, कशी असतात, त्याला शास्त्राचं नेमकं सांगणं काय आहे, नेमकं महत्व काय आहे त्याचं. तर चला हो, सर्व गोगडी म्हणू लागले कन्हैया. खांदी भाग म्हणजे शिदोरे मागे होते ना, पोटी भूक आणि ते शिदोरे असताना सारखे आठवण येते ना, बास ना म्हणजे मग सर्वांनी गोल करा. सर्वांचे शिदोरे एकत्र केले, पेंद्याने तिथे लिला करतात, पेंद्याबरोबर पेंद्याने टाकलेले वगैरे वगैरे. भगवान परमात्मा तो प्रसाद वाटायला हातामध्ये घेत आहे. स्वर्गाच्या देवांना कळलं बरं त्या ठिकाणी, आणि सर्वजण आपापली विमानं घेऊन त्या ठिकाणी वरती आकाशामध्ये हो बैसोनी विमानी पाहू येते. निळबरायांचे वर्णन करतात. सर्वजण विमानामध्ये बसून आकाशामध्ये आलेले आहे. भगवंताने प्रसाद वाटायला सुरुवात केल्याच्या नंतर सर्वांनी मोठ्या प्रेमाने जय घोष केला आणि आकाशातून भगवंतावरती पुष्पवृष्टी केलेली आहे. त्या ठिकाणी सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा जयघोष करायचा भगवंताच्या नावाचा. माझं सर्वांवर लक्ष आहे. माणसं थोडी जे अजिबात जयघोष करणार नाही त्याला जेवायला पंक्तीला बसू दिलं जाणार नाही. मध्ये स्वर्गलोके मिशिते भुजे यज्ञ भूपाल केली वैकुंठी त्वाईसे नाही कवळ काही काल्याचे कागद बाबा एकमेका देव मोठी सुखे घालू हुंबरी तू का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी त्वाईसे नाही कवळ काही काल्याचे. हा जो उत्सव आहे हा गेलवनगर जयमालानगर जुने सांगितले त्याचप्रमाणे सर्व मंडळी मला वाटतं इथं टाळसात हरिवंत किसन महाराज गोंधळे म्हणजे तुम्ही का वा आळंदी देवाची त्यांची या ठिकाणी फार मोठी मोलाची कामगिरी आहे. त्याप्रमाणे आमचे मृदंगाचार्य मला वाटतं 2-3 कीर्तन केली पण बाबा तुम्हीच त्यांची या ठिकाणी उत्तम ज्या अर्थी तुम्हाला ते विसरत नाही. तुमच्या लक्षात येतो का कायदा काय तुम्हाला विसरत नाही. तुम्ही आवडीने दोन्ही मंडळी फक्त अजून तुमच्या घरीच घेऊन नाही. आता तुम्ही म्हणले नाही तुम्ही आलो 2-3 वर्ष गोडगाड्याची मंडळी आपल्याला लाभलेली आहे. ही मंडळी विसरत नाही इथे यायला किंवा त्यांना गोडी आहे. याचा अर्थ मंडळाची पोचपावती कशी असते तुम्हाला सांगतो. यांना विसरत नाही, हे आवडीने येतात. हे इथे विसरत नाही तुम्ही यायला, आवडीने तुम्ही येता. याचा अर्थ मंडळाची वागणूक तुमच्या बरोबर कशी यावरून सिद्ध होते. ते तुम्हाला आदराने सन्मानाने वागवतात. बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी येतात. मी प्रेमळ माणूस आहे माझा. कीर्तन चालू असताना काय होतं इकडे तिकडे झालं का मग थोडी गडबड होती. तेवढं सांभाळून घ्यायचं. रागवत नका जाऊ बरं माझ्या. नाही तुम्ही शाप दिला मग व्हायचा गोंधळ माझा. तर तसं कोणते महाराज असतात महाराज या ठिकाणी असतात. सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद आहे. मला वाटतं ते दुबईचे कोण असतात ना काका खर्च करणारे त्याचं नाव यायचं नाही आता ना आहे का. कुठे नाव कुठं वर कुठे हा सर्वात या उत्सवाचा महत्वाचा वाटा जे उचलत आहे म्हणजे महाप्रसाद जो आहे श्री प्रकाश शेठ किशनचे अंदाजाने वा तुम्हाला काय आता सवय झाली. मला वाटतं गेल्या वर्षी काका हजर होते ते आहेत का. हा येणार आहेत ना. पूजा करून गेले आता येणार आहे तिथे. हा पण त्यांचा सत्कार व्यवस्थित ज्यांचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे आपल्या सर्वांचा खालीचा वाटा
आहेच आहे. पण ज्यांचा मोठा वाटा आहे त्यांनाही भगवंताकडे त्या ठिकाणी सांगायचं की भगवान परमात्मा यांना अशी सद्बुद्धी द्या, वैभवशाली बनवा. जी लोक दान धर्मा करता सतत अग्रगणी असतात ना, हो, त्यांना भगवान परमात्मा देतच असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुमच्या सर्वांचा सहयोग मगाशी मी नाव वाचून दाखवलेली आहे. सर्वांच्या सहकार्याने मंडळाला या ठिकाणी सहकार्य करता तुम्हालाही धन्यवाद. सर्वात महत्वाची गोष्ट, हा श्रोता वर्ग जो पुढे बसला, हेच जर नसतं तर